एका दिवसामध्ये चक्क 1 किलो वजन कमी होणं तुम्हाला वाटतंय का इझी आहे म्हणून? ते पण खाऊन पिऊन. आणि कसं झालं माहीत नाही, पण म्हणजे एक झालं की मी हे जे वजन चेक करते आत्ता का ते सकाळी करते मॉर्निंगला. आणि कालच्या ज्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी मला नाही का उद्यापासून मी डायटिंग करणार होते त्याच्या आदल्या दिवशी जे केलं होतं का तर ते केलं होतं रात्रीच्या टायमिंगला. सो थोडा गॅप 1 किलोचा येऊ शकतोय. तर थोडाफार इकडं तिकडं. तर काल माझं म्हणजे फर्स्ट टाईम केलं तर तेव्हा 72.45 भरलं होतं. तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. या व्हिडिओत भरले 71.45. तर फक्त एक दिवस डायटिंग केली. डायटिंग म्हणजे काय की नुसतं म्हणजे नॉर्मलच खाल्लं आहे जे घरचंच, फक्त ना म्हणजे नाही का कमी जे सारखं कंटिन्यू खात होते तर ते ॲटोमॅटिकच बंद झालं आहे. कशाने काय माहीत नाही. म्हणजे आता क्रेविंग्स ज्या मी ते टॅबलेट नाही का म्हणलं मी तुम्हाला घेते त्याने माझ्या क्रेविंग्स थोड्या बंद झाल्यात. सारखं जे खाऊ वाटत होतं ते नाही खात. दुपारी एकदा जेवण आणि सकाळी ब्रेकफास्ट आणि रात्री जेवण आणि 4च्या टायमिंगला ब्लॅक कॉफी असं माझं सुरू. रात्रीचं जेवण तरी जास्त होतंय. तर आज बघूया. माझं सकाळ झाली होती इकडं. मी मला म्हणजे तेच ॲपमधूनच आलं. ॲप म्हणजे त्यांनी एक चार्ट पाठवलेला आहे त्याच्यामध्ये डेली दाखवतात हे ते. त्याच्यात हे नवीनच होतं. गरम पाणी, त्यात थोडं ब्लॅक पेपर आणि त्यात थोडी हळद आणि ते उकळून प्यायचं. सकाळी मॉर्निंगला एक छोटासा ग्लास कप भरून मी पिले. त्यानंतर मी थोडी म्युस्ली खाल्ली आणि एक फक्त व्हाईट अंड्याच्या मधले जे व्हाईट असतं का पार्ट त्याची फक्त सेपरेट पोळी केली होती. जे येलो पार्ट आहे त्याची चव्हाण साहेबाला पोळी केली होती. तर 3 अंड्याचं ते व्हाईट पार्ट, एक व्हाईटची पोळी, नंतर म्युस्ली आणि 3 भिजवलेले काजू आणि सकाळी परत ते तुम्हाला दिसलं का आता पाणी पिवळं हळदीचं तर ते तेवढं पिले. आणि इकडं चव्हाण साहेबासाठी पण तेच केलं होतं. फक्त थोडं चेंजेस त्यांच्यात. तर माझ्यामध्ये त्यांचं काही नाही. त्यांचं नाही वजन वाढत. त्यांचं आहे तेवढंच आहे. नंतर आंघोळ वगैरे केली, आवरलं आणि आम्ही चाललो होतो शेतामध्ये व्हिडिओ शूटसाठी. मी ना कामात असले ना तर मला जास्त भूक नाही लागत, पण असं घरी बसलेलं असलं का सारखं काही ना काही खातं. पण त्याचे मी ACVच्या टॅबलेटने मला थोडं म्हणजे क्रेविंग्स कंट्रोल होत आहेत. म्हणजे असं गोड खाण्याची तर बिलकुलच इच्छा व्हायना गेली. मी म्हणजे चक्क आज दुसरा दिवस आहे. काल पण कसलंच नाही गोड खाल्लं आणि आज पण कसलंच गोड नाही खाल्लं. ना चहा ना कॉफी ना काय. कॉफी घेते पण ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, ते पण 4च्या टायमिंगला. कारण माझ्याकडे ग्रीन टी नाही आहे. आमच्या गावामध्ये ग्रीन टी भेटत नाही. आता मी ऑनलाईन मागवणार आहे, तर कधी येते पार्सल बघूया. आणि इकडं बघा मी दुपारच्या जेवणाच्या अगोदर हे एक पिले. त्याच्यानंतर एक भाकरी, चटणी, भाजी आणि कैरी आणि कांदा एवढंच खाल्लं. एवढं म्हणजे पण खूप सारे, पण मी रोज याच्यापेक्षा जास्त खात असते म्हणून मला एवढंच वाटते. त्यानंतर 4ला कॉफी वगैरे घेतली. ते काही मला शूट करण्यात नाही आलं. नंतर रात्री खिचडी केली, खिचडी खाल्ली. खिचडी पण जरा जास्तच खाण्यात आली. त्यानंतर सकाळची तयारी केली. चव्हाण साहेबाचं मिल्कशेक तर भिजायला टाकलं, माझ्यासाठी काजू भिजायला टाकले, भांडे वगैरे घासले कारण उद्या जायचं आहे मला आंबेजोगाईला एका शूटसाठी.